गप हे तुझं बोकड सुटलंय हे माझं धोतर फाटलंय आई हादरून बोललंय मुतलक मेलो हे कळ कोणाची कानाला कळ कोणाची कानाला झाला हुरसुळा 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 झाला हुरसुळा 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 झाला हुरसुळा 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 हे झाला हुरसुळा 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 चल थैया 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 चल थैया 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 चल इश्क की गाँव चल थैया थैया चल इश्क की गाँव चल थैया चल थैया 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 चल थैया 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 ए रिक्षावाल्या तेवढं गाणं बंद करा की राव अगोदरच खूप कदर आलाय ओ साहेब रिक्षावाला नाही म्हणायचा आपलं नाव पिटे पिटे समजलं का सॉरी सॉरी पिठा भाऊ अहो अगोदरच खूप उशीर झालाय आम्हाला तुमच्या पाया पडतो चला ना लवकर चला चला काय हो सीमा मॅडम तुम्हाला तर ना चिटकायचं फक्त कारणच पाहिजे असतं वा पलीकडे नाही तर चाललो मी काय हो माळे सर मी फक्त तुमच्यासाठी या गावात बदली करून घेतली फक्त तुमच्या प्रेमासाठी काय प्रेमासाठी म्हणजे तुमचं प्रेम मिळवून देण्यासाठी म्हणजे मी नाही समजलो काय पण काय बडबड करू नका मला माहिती आहे तुम्ही या गावात कशासाठी बदली करून घेतली ते. हो सीमा मॅडम काय पण कशी बडबड करता हो तुम्ही आणि असले घाणेरडे विचार ना माझ्याबद्दल आणू नका सांगून ठेवतोय माने सर तुम्ही ती शाळा सोडून गेल्यानंतर त्या शाळेत माझा जीवच नसता लागला हो. तुमचा वास तुमचा सहवास माझ्यासाठी किती खास आहे तुम्हाला नाही समजणार माझं तुमच्यावर मित्रप्रेम आहे हे विसरू नका सर मी तुम्हाला कधीच सोडणार नाही म्हणजे एकटा काय वा 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 काय दोस्त नाही राव तुमचं जगा वेगळे प्रेम लय आवडलं आपल्याला सर नशीबवान बरं का तुम्ही एवढी चिटकी मैत्रीण भेटली तुम्हाला ए तू पिट्या का चहा झकासाठी चालत राहतो फक्त ना नीट बघून पुढे चालव हॅलो कोण आहात तुम्ही कोण आहेत सॉरी मॅडम माय सेल्फ अनिल माने मी एक मराठी शिक्षक आहे आणि मी या शाळेवर जॉईन व्हायला आलो आहे आणि तुम्ही कोण मी पण ह्या शाळेत शिक्षिका म्हणून जॉईन व्हायला आले ऑफिस तर तिकडे मग तुम्ही दोघे शाळेत का फिरतायत अहो मॅडम ॲक्च्युली आम्ही सहज आपली शाळा बघत होतो ना अवघड आहे या शाळेत टिकणं खूप अवघड आहे तुम्हाला या ठिकाणी जॉईन होण्या अगोदर अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे अग्निपरीक्षा कसली अग्निपरीक्षा तुम्हाला या शाळेचे रूल्स माहिती नाहीत का नाही ऑफिसकडे चला मी तुम्हाला सर्व सांगते चला बसा थँक्यू मॅडम
आपल्या शाळेचा नियम असा आहे की या ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर येथील सरपंच, माजी सरपंच यांची परवानगी घ्यावी लागते. ज्यावेळेस त्यांचा मला फोन येईल त्यावेळेस मी तुम्हाला जॉईन करून घेईन. एक्सक्यूज मी मॅडम, आमच्याकडे शासनाचे जॉईनिंग लेटर्स आहेत. त्यांच्या परवानगीचा काही संबंधच येत नाही. काय संबंध? मग मी नसते जॉईन करून घेत. एक काम करा, कोर्टात जा आणि बसा चक्रा मारत. आईला काय करावं बुवा आता? धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी परिस्थिती झाली. धड या शाळेवर पण नाही, धड त्या शाळेवर पण नाही, आणि जिच्यासाठी इथं आलोय तिचं तर अजून दर्शन सुद्धा नाही. जाऊ द्या, येतो परवानगी घेऊन. यात आपल्या बापाचं काय चाललंय? ओ सर, काय विचार करायले? काय नाही, म्हणजे मी म्हणत होतो की कुठे असतात हे दोघे? आता काय करता, येतो परवानगी घेऊन. गावात कोणालाही विचारा, ते सांगतील तुम्हाला त्यांचा पत्ता. अरे तुम्ही अजून इथेच? जा लवकर. हो, चला. मॅडम, हे काय चाललंय ना, मला काहीच समजे ना. अगोदर तो रिक्षावाला आणि आता या प्रिन्सिपल मॅडम. काय चाललंय ना, माझ्या काहीच डोक्यात घुसेना. माझ्या डोक्यात ना नुसता हुरसुळा माजलाय. ओ काका, काय झालं तुम्हाला दात काढायला? हा, आम्ही दोघं काय तुम्हाला येडे गबाळे वाटलो काय? नाही तर काय. हे बघा सर, चिडू नका. अहो, मी तुम्हाला या गावातली ए टू झेड माहिती देतो. या गावातून इंग्रजांचं विमानच गेलं होतं बहुतेक, नाही का? सगळेच इंग्रजी झाडायलेत. आणि एवढं इंग्रजी झाडायला नेमके तुम्ही आहेत तरी कोण? मी नामदेव जोशी, या शाळेचा शिपाई आणि आपल्या गावचा आजतक चॅनल. या गावात कोण, कधी, कुठं, कसं, काय केलंय आणि काय करणार आहे याची सगळी खबर असते आपल्याकडे. तुम्हाला माहित नाही इथल्या लोकांबद्दल? अहो, या गावचे लोक म्हणजे नुसते नासके नारळ आहेत, नासके नारळ. फेकताही आहे ना, धड खाताही आहे ना. पावलं म्हणायचं. हे या गावची नारळ मुली वाटतं. तुमच्याकडून माहिती काढून ना आम्हाला या गावात इलेक्शन नाही लढायची, कळलं? चिडू नका सर. हा, मी सुद्धा तुमच्यासारखा नोकरीसाठीच या गावात आलेलो आहे. हे गाव लय गांड्याचं आहे बरं का. हो, आणि तुम्हाला इथल्या शाळेत नोकरी करायची म्हणल्यावर या गावच्या वातावरणाचं भान ठेवणं गरजेचं आहे का नाही? हो का? सांगा ना मग. हो ना, मी तेच सांगणार आहे ना. अहो, तुमच्या अगोदर तुमच्यासारखेच एक शिक्षक या गावात जाऊ दे. पण मला सांगा, तुमच्या दोघांनाही याच गावातली नेमकी शाळा भेटली का ही? का हो? या गावात काय नक्षलवादी राहतात का? वाह वाह, क्या बात आहे. अहो, नक्षलवादापेक्षा सुद्धा भयानक लोक राहतात इथं. ऐक, म्हणजे आमच्या माने सरांना काही त्रास नाही ना होणार? मॅडम, तुम्ही चिटकत जाऊ नका बरं. आणि हो जोशी मामा, तुमचे भयानक माणसं आहे ना तुमच्यापाशीच ठेवा. हे गावातले लोक काय करतात ना याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. मी इथे शिकवायला आलो आहे आणि तुमच्या लावालाव्यामध्ये सुद्धा मला काहीच इंटरेस्ट नाही आहे, कळलं का? येतो मी. समजलं का जोशी बुवा? अच्छा मित्रांनो, या जोशीला कोलता काय? तुमच्या दोघाला जर नाही माझ्या गोट्या खाजवायला लावल्या ना तर जोशी नाव लावणार नाही. हा,
मला की नाही खूप तहान आणि भूक पण लागली आहे. ओ भैया, चिप्सचे पॅकेट आणि पाण्याची बॉटल देता का लवकर? हा देतो हा ताई. हो काका ऐका ना. हा बोला की साहेब, आणखीन काय पाठवू का तुम्हाला? नाही काही नको, मला एक सहज प्रश्न विचारायचा होता. ए बाबा, तुझा प्रश्न आणखीन दुसरं कोणाला विचार की, मी बिनशाळा शिकलेला माणूस आहे. हो काका, शाळेतला प्रश्न नाही हो, सहज एक माहिती हवी होती. माहिती होय? हा. ठीक आहे विचारा की. ऍक्च्युली काय आहे ना, काही कामानिमित्त आम्हाला गावातल्या सरपंचांना भेटायचं होतं. कुठं भेटतील सरपंच? ए बाळ्या, उचल ती बाटली, उचल. ते चिप्सची पाकिट उचल. ए फुकरीच्या नो, तुम्ही दोघं उठा उठा उठा, अहो नाहीतर अहो, पण झालं काय? तुम्हाला मराठी कळत नाही का? सांगू का माझ्या भाषेत? हा चला निघा. दलिंदर माणसाचं नाव घेते. अहो एवढा भयानक अपमान. अहो आपल्याला हाकलून देण्यासारखं आपण केलं तरी काय? अहो चिप्सचे पॅकेट तर सोडा, पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही त्या माणसानं. अहो आपण काय फुकट घेणार होतो का? आईला जास्त पैसा झालाय याच्याकडे म्हणून माज आलाय. याच्या आईचा घोयाचा. तुम्ही काय माझ्या तोंडाकडे बघताय? समोसाची प्लेट काय माझ्या डोक्यावर नसते? चला आता काहीतरी खायला बघावं लागेल आपल्याला. चला पटकन. गावचे माजी सरपंच कुठे राहतात तो? हे घ्या तुमचे पैसे, आणा इकडं. तुम्ही आम्हाला काहीतरी वेगळंच समजता. तर लांब हा. अरे बाई सोडा ना मला, यायचं असलं तर पाठीमाग बसा, नाही तर या मग 11 नंबरच्या बसनं. तिच्यासोबत एक लय भारी पाखरू होतं बघ.